आपण भारतीय राज्यघटनेच्या किंवा भारतीय संविधानाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. घटना म्हणजे काय, घटनांचे वेगवेगळे प्रकार हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर भारतीय संविधानाचा सरनामा आपण विस्ताराने पाहिला. त्यानंतर आपण सुरुवात केली होती ती भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या अभ्यासाला. त्याच्यामध्ये मुख्यतः आपण भारतीय राज्यघटनेचे 22 जे वेगवेगळे भाग आहेत ते सगळे विस्ताराने पाहिले. त्याच्यानंतर ज्या 12 अनुसूची आहेत त्यांच्याबद्दल चर्चा केली. त्यानंतर भारताचे आजवरचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मोदींपर्यंत, म्हणजे 1950 पासून 2020 पर्यंत 70 वर्षाची सगळी कारकीर्द आपण थोडक्यात पाहिली. फोटोंसहित सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आज आणखीन उरलेली जी काही घटनेची वैशिष्ट्ये आहे ती आपल्याला पाहायची आहेत. त्याच्या आधी एक रेफरन्स मला तुम्हाला द्यायचा आहे. भारत एक खोज नावाची एक सिरीज होती जी दूरदर्शनवरती मी कॉलेजमध्ये असताना दाखवली गेली. त्यावेळेला ती बरीच पॉप्युलर झालेली होती. त्याची लिंक इथे मी तुम्हाला दिली आहे. यूट्यूबवरती तुम्ही भारत एक खोज असं सर्च दिलात तर तुम्हाला याचे जवळपास 58 भाग असलेले दिसतील. तर हे जरूर पहा. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तर ते समजून घ्या, त्याचा तुम्हाला बराच उपयोग होईल. डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे. त्यांनी भारताच्या इतिहासाचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून अवलोकन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. तर ही सुंदर सिरीज पहा. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते नागरिकत्व. आत्ता चर्चा सुरू झाली सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 नागरिकत्वाच्या कायद्याच्या संदर्भात काही बदल केले गेले. नागरिकत्वासंबंधी भारतीय राज्यघटनेत तरतूद आहे. भारतीय नागरिकाला एकच नागरिकत्व आहे. आता याच्याविषयी पुढच्या स्लाईडमध्ये आणखीन आपण पाहू. पण हा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो लागू झाला आणि मग त्याच्यानंतर आसाममध्ये विशेषतः त्याच्या विरोधात प्रचंड आंदोलनं झाली. तिथल्या लोकांना हा ॲक्ट जो आहे त्यातले जे काही बदल आहेत ते नको आहेत. आता त्याची कारणं काय तर आता वेगळा विषय होईल, तो नंतर आपण कधीतरी चर्चा करू. हे सगळे आसामचे लीडर्स आहेत, महत्त्वाचे सर्व पक्षांचे. तुम्हाला इथे दिसतील. हे आसामी भाषेत धरलेलं, त्यांनी हाती धरलेलं मोठा बोर्ड आहे. नागरिकत्व भारतीय नागरिकाला जे काय मिळतं ते मुख्यतः 3 प्रकारे. जन्माने भारतीय नागरिकाशी विवाह करून किंवा अर्ज करून नागरिकत्व मिळू शकतं. जन्माने म्हणजे साधारणपणे आपल्या सगळ्यांचं तसंच असतं की आपण इथे आपले आईवडील भारतीय, ते इथेच राहत आहेत आणि इथेच आपला जन्म झाला तर आपल्याला ते नागरिकत्व आपोआप मिळालं. जन्माची नोंद झाल्यानंतर नागरिकत्व आपोआप मिळतं. तुम्ही पासपोर्ट काढलात तर ते तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा असतो. आधार कार्ड हे आणखीन एक गोष्ट आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, हे सगळे तुमचे इथले नागरिकत्वाचे पुरावे म्हणा किंवा मग नागरिकत्व मिळाल्यामुळे मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहे. नागरिकत्व जन्माने जसं मिळतं तसं भारतीय नागरिकाशी विवाह केल्यामुळे कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला सुद्धा ते मिळू शकतं. आता सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी. त्यांच्या नागरिकत्वावरून बराच वादही झालेला होता. तोही तुम्ही सगळा ऐकला असेल, तुम्हाला माहीत असेल. याच्याशिवाय नागरिकत्व अर्ज करूनही मिळू शकतं. आता अदनान सामी हा पाकिस्तानी गायक, पण त्याचं सगळी मुख्य कारकीर्द भारतामध्येच घडली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये तो प्रसिद्ध होत गेला, पॉप्युलर होत गेला. मुंबई ही त्याची कर्मभूमी झाली आणि मग त्याला असं वाटलं
की सर्वार्थाने भारतीय नागरिकत्व आपण घेणं सोयीचं आहे. त्याने अर्ज केला आणि भारत सरकारने गेल्या काही वर्षापूर्वीच त्याला मान्यता दिली आणि आता तो भारतीय नागरिक आहे. जगभरातून कुठलाही नागरिक, कुठल्याही देशाचा नागरिक त्याच्या जीवाला धोका आहे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी अर्ज करू शकतो की मला भारतीय नागरिकत्व मिळावं, आणि भारत सरकार त्याच्या अर्जाचा विचार करून त्यावर निर्णय देतं. असं अनेकांनी अर्ज करून सुद्धा नागरिकत्व घेतलेलं आहे. नागरिकत्वाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आत्ता काही सुधारणा झाल्या, त्याच्याविषयी ही थोडक्यात स्लाईडमध्ये मी इथे लिहिलं आहे. नागरिकत्वाच्या कायद्यानुसार आता हिंदू, बौद्ध, शीख, याच्यात मुस्लिम हा उल्लेख नाही आहे, पण या सगळ्या नागरिकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळेल. तर त्याची भीती आसाममधल्या नागरिकांना वाटते की बांगलादेशमधून आणखीन बाहेरून कुठूनही आसाममध्ये लोक येऊन राहायला लागते. आसाम करार झालेला होता 1985मध्ये. पंतप्रधान राजीव गांधी आणि आसाम गण परिषद, ऑल आसाम स्टुडंट्स युनियन अशा सगळ्या आसाममधल्या आंदोलकांच्या बरोबर हा करार झालेला होता. तर त्याच्यामध्ये आसाममध्ये आता याच्या पलीकडे कोणी येणार नाही, परकीय नागरिकांना इथे काही स्थान दिलं जाणार नाही, अशा सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. आसाम अकॉर्ड असं त्याला म्हणतात. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते पंतप्रधान राजीव गांधी. त्यांच्या उजव्या बाजूला आहेत ते शंकरराव चव्हाण, जे त्या वेळेला गृहमंत्री होते. आणि त्याच्यानंतर जे आसामी नेते दिसत आहेत ते आसाम गण परिषदेचे हे सगळे नेते तुम्हाला इथे दिसत आहेत. याच्यामध्ये दाढीवाले जे दिसत आहेत शंकरराव चव्हाणांच्या आणखीन उजव्या बाजूला, ते आहेत प्रफुल्ल कुमार महंत. त्याच्यानंतर चष्मा घातलेले जे आहेत ते भृगुकुमार फुकन. हे पुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळी पदं त्यांनी सांभाळली आणि हे आसामचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री ठरले. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला आणखीन स्पष्ट हे दिसेल. हे प्रफुल्ल कुमार महंत आणि भृगुकुमार फुकन हे कराराची कागदपत्र हँडओव्हर करताना दिसत आहेत. पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत आणि हे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला दिसत आहेत. 14 ऑगस्ट 1985ला हा करार झाला. आता नागरिकत्वासंबंधी हे वाक्य पहा. पंतप्रधान मोदींचं वाक्य आहे, वी मस्ट ऑल नो दॅट एनी पर्सन ऑफ एनी रिलिजन फ्रॉम एनी कंट्री ऑफ द वर्ल्ड who believes in India and its constitution can apply for Indian citizenship through due process. There is no problem in that. तर हे सर्व नागरिकत्वासंबंधी झालं. आपल्याला आत्ता इथे वरवर पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जातोय. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क म्हणजे सर्वसाधारण हक्कांच्या पेक्षा वेगळे, अधिक महत्त्वाचे असे हक्क. पण अगदी पहिल्यांदाच हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे अमर्याद नाही आहे. आता कोणकोणते हक्क आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया आणि मग आणखीन त्याची काही वैशिष्ट्ये बघूया. तर समानतेचा हक्क, अर्थात कोणाला मिळणारे हक्क आहेत किंवा कोणाचे हक्क आहेत, तर भारतीय नागरिकांना आणि भारतात राहणाऱ्या लोकांना. मग त्याच्यामध्ये काही वेळेला परदेशस्थ नागरिकांचा पण समावेश होऊ शकतो. म्हणजे ते नागरिक नसले तरी त्यांना तो मूलभूत हक्क मिळतो. सगळे मिळत नाहीत, काही मिळतात. कोणकोणते हक्क आहेत, तर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. इंग्लिशमध्ये समानतेचा हक्क म्हणजे राईट टू इक्वॅलिटी.
स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू लिबर्टी. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. धर्मस्वातंत्र्याचा हक्क म्हणजे राईट टू रिलिजन. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणजे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आणि संविधानिक उपाय योजण्याचा हक्क म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. आता हे 6 हक्क नागरिकांना मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला घटना जेव्हा लागू झाली त्यावेळेला 7 मूलभूत हक्क होते. 7वा, ज्याला राईट टू प्रॉपर्टी असं म्हणतात, संपत्तीचा हक्क, तो 1978 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आला आणि एक सर्वसाधारण हक्क म्हणून आज तो घटनेमध्ये आपल्या आहे. तर हे 6 हक्क आत्ता सध्या आपल्याला मिळत आहेत. नागरिक म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. अर्थात हे अमर्याद नाही आहे. म्हणजे समानतेचा हक्क म्हणजे सगळ्यांना समान पगार असा होत नाही, सगळ्यांना समान संधी असा त्याचा हक्क नक्की होतो, असा अर्थ त्याचा नक्की होतो. UPSCच्या परीक्षेमध्ये तुम्ही पहा, जी पहिली परीक्षा असते तिथे सर्वांना अर्ज करायला परवानगी असते. म्हणजे लाखोनी अर्ज येतात, पण निवड करायची असते. काही 1-2 हजार लोकांची निवड करायची आहे भारतभरामध्ये, IAS IPS आणि वेगवेगळ्या पदांसाठी. पण अर्ज पहिल्या प्रिलिम परीक्षेमध्ये लाखांच्या वर येऊ शकतात आणि एवढे अर्ज सगळ्यांना परीक्षेला बसायला परवानगी दिली जाते. पण त्यानंतर मात्र गुणवत्तेच्या आधारावरती निवड केली जाते. समजा 1000 जणांची निवड करायची आहे तर पहिल्या परीक्षेतून त्याच्या तिप्पट किंवा त्याच्या 6 पट म्हणजे 6000 जणांची मेरिट लिस्ट लावली जाते. मग उरलेल्यांना तिथे संधी मिळत नाही. मग इथे असं आपण म्हणू शकत नाही की समानतेचा हक्क डावलला गेला. समानता दिली आहे, पण त्याच्यानंतर काही प्रमाणात गुणवत्ता पण लागू करण्यात आली. स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क, त्याच्यावरती सुद्धा सरकार बंधनं घालू शकतं. गेल्या 6-7 महिन्यामध्ये तुम्ही अनुभवत आहे लॉकडाऊन. म्हणजे सरकारला तुमच्या फिरण्यावरती, देशभरात फिरण्यावरती बंधनं घालता येतात. सरकार बऱ्याच वेळेला जमावबंदीचा आदेश लागू करतं, संचारबंदी म्हणजे कर्फ्यू लागू करतं. तर हे सगळं करता येतं. म्हणजे ते कोणासाठी आहे तर तुमच्या हितासाठीच केलेलं आहे. तर नागरिकांच्या हितासाठी स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावरती पण बंधनं घालता येतात, मर्यादा घालता येतात. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे साधारणपणे लहान मुलं, स्त्रिया यांच्या संदर्भात हा कायदा केलेला आहे, यांच्या संदर्भात ही तरतूद दिसते. बालमजुरी ज्याला म्हणतो, तर 14 वर्षाच्या पेक्षा लहान असलेल्यांना बालमजूर असं मानलं जातं. तर या बालमजुरांनी घातक ठिकाणी काम करू नये, त्यांना कामावर ठेवू नये यासाठी कायदे केलेले आहेत. त्याच्यानंतर माणसांमधला व्यापार थांबवणं, वेठबिगारी थांबवणं, अशा तरतुदी शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये करण्यात आल्या. त्याच्यानंतर येतं ते राईट टू रिलिजन, धर्मस्वातंत्र्याचा हक्क. प्रत्येकाला कोणताही धर्म पाळण्याचा अधिकार आहे, धर्म बदलण्याचा अधिकार आहे आणि स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्याचा पण अधिकार आहे. पण अर्थात तो प्रचार करताना पैसा किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीचं आमिष दाखवणं किंवा धाकधपटशा, हिंसाचार याचा वापर करणं हे गैर मानलं जातं, बेकायदेशीर मानलं जातं, तो गुन्हा आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे विशेषतः अल्पसंख्याकांसाठी दिलेले आहेत. म्हणजे त्यांची संस्कृती आणि त्यांचं शिक्षण व्यवस्था हे सगळं जपण्यासाठी त्यांना दिलेले विशेष हक्क आहे. काही शाळा या अल्पसंख्याकांच्या शाळा असतात किंवा काही कॉलेजेस, मायनॉरिटी कॉलेजेस, अल्पसंख्याकांची कॉलेजेस असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये जैन, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा सगळ्या येतात.
तर तिथे त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचाही अधिकार आहे. म्हणजे एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये, कॉन्व्हेंट म्हणजे इंग्लिश मीडियमच असेल असं नाही, आपल्याला ती समज आहे आपल्याकडे. तर कॉन्व्हेंट साधारणपणे असते इंग्लिश मीडियम, पण कॉन्व्हेंट याचा अर्थ चर्चनी चालवलेली शाळा. तर या चर्चनी चालवलेल्या शाळेमध्ये रविवारच्या मासला तुम्ही विद्यार्थ्यांना बोलवू शकता, अर्थात ख्रिश्चन धर्माच्या विद्यार्थ्यांना किंवा ख्रिश्चन धर्म ज्यांना आवडतो अशा लोकांना, ज्यांची इच्छा आहे अशांना. जबरदस्ती करता येणार नाही बाकीच्या धर्माच्या लोकांना. परंतु ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी चर्चमध्ये प्रवचनांचं आयोजन करणं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शक्य आहे. जैन धर्माच्या एखाद्या शाळेमध्ये जैन धर्माचा प्रचार करणाऱ्या काही सिलेबस लागू करणं, परीक्षा घेणं, हे सगळं चालतं. तर हा घटनेने दिलेला मूलभूत हक्क आहे. त्याच्यानंतर शेवटचा येतो तो संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. आता या संविधानिक उपायांना काय म्हणतात? रिट्स, रिट ऑफ हेबियस कॉर्पस, रिट ऑफ मॅन्डॅमस. आता हे आणखीन विस्ताराने आपण जेव्हा मूलभूत हक्कांचा चॅप्टर पाहणार आहोत तेव्हा पाहणारच आहोत. तर हेबियस कॉर्पस, एव्हरी मॅन हॅज अ बॉडी. एखादा गुन्हेगार आहे किंवा त्याच्यावरती आरोप ठेवलेला आहे की याने हा गुन्हा केला आहे, त्याच्यानंतर त्याला सरकारने ताब्यात घेतलं आणि जर समजा तो गायब झाला किंवा तो सापडत नाही आहे, तर तिथे संशय असा आहे की पोलिसांनी त्याला कोठडीमध्ये मारहाण केली किंवा मारून टाकलं, तर नातेवाईकांना मित्रांना भीती वाटू शकते. तर ते हेबियस कॉर्पस खाली अर्ज करू शकतात की याचं शरीर हजर करा, म्हणजे याला इथे जिवंत किंवा मृत हजर करा. कोर्टाने आदेश दिल्यानंतर मग सरकारला त्याप्रमाणे उपाययोजना करावी लागते. तर असे हे विशेष संविधानिक उपाय आहेत. रिट्स, WRITS, रिट्स असं त्याला म्हणतात. रिट अर्ज दाखल केला असं आपण बातमीमध्ये वाचतो, तो हाच तो रिट अर्ज. तर ह्या मूलभूत हक्कांना काही मर्यादा आहेत हे आपण पाहिलं. तर काही नागरिकांना असतात तर काही सर्वांना असतात. स्वातंत्र्याचा हक्क मर्यादित आहे, नागरिकांना पूर्ण आहे, परंतु परदेशातून आलेल्यांना तुम्ही काही भागात जाऊ नका असं सांगता येतं. पंजाबमध्ये काही दिवस अशांतता होती, काश्मीरमध्ये अशांतता होती, त्यावेळेला पंजाब आणि काश्मीरमध्ये परदेशी नागरिकांना जाता येत नव्हतं. म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावरती तिथे मर्यादा होती. राजकीय हक्क असेल, राजकीय स्वातंत्र्याचा हक्क असेल, तर तो सुद्धा परदेशी नागरिकांना नसतो, भारतातल्या नागरिकांना तो पूर्णतः उपलब्ध आहे. तर काही नागरिकांना अवेलेबल असतात तर काही सर्वांना अवेलेबल असतात. मूलभूत हक्कांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की तुम्ही थेट सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्काचा भंग झाला तर अर्ज करू शकता. अमेरिकेच्या घटनेवरून आपण ही संकल्पना घेतली आहे आणि अमेरिकेत ती कुठून घेतली तर ब्रिटिश बिल ऑफ राईट्स 17व्या शतकातलं जे होतं तिथून ती घेतलेली दिसते. आता याच्यानंतरचं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व. आता हे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. मूलभूत हक्क कसे होते? राज्याने नागरिकांना दिलेले. आता ही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व, ही तत्व कोणासाठी सांगितली आहेत? ही शासनासाठी, जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सांगितली आहे. तर त्यांनी या तत्वांचा आधाराने आपली धोरणं आखावीत एवढीच अपेक्षा आहे. ही तत्व याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणजे आता काय काय तत्व आहेत? उदाहरणार्थ, नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून द्या असं एक तत्व सांगितलं जातं. घटनेच्या 4थ्या भागामध्ये याचा समावेश आहे. साधारणपणे आर्टिकल नंबर 36 पासून 50 पर्यंत, 51 पर्यंत याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता याच्यात म्हटलं आहे की मोफत कायदेविषयक सल्ला द्यावा. आता मोफत कायदेविषयक सल्ला द्यावा याचा अर्थ काय? तर तेवढे कायदेतज्ञ सरकारकडे असले पाहिजेत, त्यांना काहीतरी मानधन किंवा पगार दिला पाहिजे,
त्यांना ड्युटी आखून दिली पाहिजे. म्हणजे तेवढा पैसा सरकारकडे पाहिजे तेव्हा ते नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून देऊ शकतील. त्यामुळे मूलभूत हक्क म्हणून हे दिलेलं नाही आहे, तर मार्गदर्शक तत्त्व म्हणून दिलं आहे की या दिशेने सरकारने आज ना उद्या प्रयत्न करावेत. आत्ता बऱ्यापैकी सोयी केलेल्या आहेत, पण अजूनही सगळ्यांना मोफत कायदेशीर सल्ला उपलब्ध होतोच असं नाही. पण याच्या विरुद्ध नागरिक न्यायालयात दाद मागू शकत नाही, कारण हा जस्टिफायबल राईट नाही आहे. हे न्यायालयात दाद मागता येण्याजोगा हक्क नाही आहे. सरकारने केवळ या दृष्टीने प्रयत्न करावेत असं इथे म्हटलेलं आहे. आता कामाचा हक्क म्हणजे प्रत्येकाला काम मिळालंच पाहिजे. शिक्षणाचा हक्क आता दिलेला आहे, पण इतकी वर्ष लागली त्याला द्यायला. 2008-9 मध्ये तो हक्क लागू झाला. याचं कारण आहे की सर्वांना मोफत शिक्षण जर द्यायचं तर प्रत्येक खेड्यामध्ये शाळा हवी, शाळेमध्ये शिक्षक पाहिजे, शाळेमध्ये सगळं मूलभूत सोयीसुविधा पाहिजेत, आणि ते करणं 1950 साली शक्य नव्हतं. त्यामुळे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून दिलेला नाही, तर मार्गदर्शक तत्त्व म्हणून टाकलेलं आहे. कामाचा हक्क आजही देता आलेला नाही आहे. आजही बेरोजगारीचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक 18 वर्षाच्या पुढच्या प्रौढ पुरुष किंवा स्त्रीला आम्ही नोकरी देऊच किंवा कुठलं तरी काम देऊ असं सरकार खात्रीने सांगू शकत नाही आहे. लोकसंख्या वेगाने वाढते आहे, कामाची किंवा रोजगाराची संख्या जी आहे ती मात्र मर्यादित आहे, रोजगाराची उपलब्धता मर्यादित आहे. आणि हे सगळं सरकारच्या हातात नाही आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्यांना सहज शक्य अशी ही गोष्ट नाही आहे. त्यामुळे कामाचा मूलभूत हक्क दिलेला नाही, त्याची तरतूद राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे. आता आणखीन एक तत्व आहे की उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असला पाहिजे. पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट. कुठल्याही कारखान्यामध्ये मालक आणि कामगार असे दोन वेगवेगळे गट असतातच. परस्पर विरोधी त्यांचे संबंध असतात. ते मैत्रीचे असतील, चांगल्या संबंध असतील असं फार विरळ आहे. कारण मालकाचा फायदा जितका वाढेल तितका कामगारांचा तोटा जास्त होणार हे निश्चित. मालक जास्तीत जास्त स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल तर तो कमीत कमी वेतन कामगारांना देणं हे त्याच्या एकूण धोरणाचा एक भाग असेल. आणि कामगारांना जास्तीत जास्त मोबदला हवा असतो. त्याच्यामुळे दोघांमध्ये संघर्ष हा अटळ असतो. मग याच्यामध्ये एक उपाय असा सांगितला जातो की कामगारांनाच व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे सगळ्यांना नाही, त्यातल्या काही नेत्यांना घ्या आणि त्यांना सांगा, त्यांना दाखवा प्रत्यक्षात कारखाना कसा चालवावा लागतो. म्हणजे कच्च्या मालासाठी किती खर्च होतो, विजेसाठी किती खर्च होतो, इतर इंधनासाठी किती खर्च, यंत्रसामुग्रीसाठी किती होतो, बाजारपेठेमध्ये मालाला भाव किती आहे, मालाला उठाव आहे का, बाजारात मंदी असेल तर कशा अडचणी येतात, हे सगळं त्यांना स्वतःला पाहू दे आणि मगच आंदोलन करायचं की नाही ते ठरवू दे. मगच पगारवाढ मागायची की नाही ते कामगार ठरवतील. अशी जी भूमिका आहे त्याच्यातून उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असला पाहिजे हे तत्व आहे, कंपल्सरी नाही आहे. एखाद्या उद्योगाने नाही सहभागी करून घेतलं तर त्याच्याविरुद्ध कोणी कोर्टात जाऊ शकत नाही किंवा सरकार त्याच्याविरुद्ध कुठली ॲक्शन घेऊ शकत नाही. सहकारी संस्था स्थापन करणं, आता तेही कायद्यानुसार मूलभूत हक्कांच्या मध्ये त्याचाही आता समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे हळूहळू एक एक तत्वांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्याकडे कल आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणं हे कुठल्या हक्कामध्ये येण्याचा प्रश्न येत नाही, पण हे एक धोरण आहे. अर्थात भारत आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम होईल की नाही ते भारताच्या एकट्याच्या भूमिकेवर ठरत नाही. ते आंतरराष्ट्रीय राजकारणावर
महासत्तांच्या धोरणावर आणि इतर अनेक घटकांवरती ठरत राहतं. तर ही झाली राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ही मूलभूत कर्तव्य 1976 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला भारतामध्ये आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी लागू होती. मग आणीबाणीमध्ये भर सगळा कशावरती होता तर नागरिकांना ओबिडियंट बनवणं, आज्ञाधारक बनवणं, नागरिकांना शिस्त लावणं, शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करणं, कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करणं याच्यावरती जास्त भर होता. त्याच्यामुळे पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की नागरिकांना जसे हक्क दिले आहेत तसे त्यांची काही मूलभूत कर्तव्य पण आहेत आणि त्यामुळे त्याचा समावेशही घटनेमध्ये केला पाहिजे आणि ती कर्तव्यांचं त्या पालन करणं हे नागरिकांवर बंधनकारक असलं पाहिजे. म्हणून मग 1976 आणीबाणीच्या दरम्यान 42वी घटना दुरुस्ती ही सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती मानली जाते. या घटना दुरुस्तीनी जवळपास भारतीय राज्यघटनेचा चेहरा मोहराच सगळा बदलून गेला. तर या मूलभूत कर्तव्याच्या नुसार संविधानाप्रमाणे वर्तन म्हणजे घटनेच्या सगळ्या तरतुदींच्या चौकटीत राहूनच तुम्हाला वागायचं आहे. ध्वज आणि राष्ट्रगीताचा मान राखायचा आहे. राष्ट्राच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही क्षणी अगदी लष्करी सेवेमध्ये भरती व्हा, लष्करात भरती व्हा आणि युद्धावर जा म्हटलं तरी तुम्ही तयार असले पाहिजे. कॉन्स्क्रिप्शन असं त्याला म्हणतात. इस्राईलमध्ये ही पॉलिसी लागू आहे. 18 वर्षाच्या पुढचे सगळे लष्करात जातात, ट्रेनिंग घेतात, काही वर्ष काम करतात आणि मग नंतर त्यांचं आयुष्य सुरू करतात. मग नंतर त्यांचा जो काय व्यवसाय निवडायचा ते निवडतात. त्यांना लष्करातच कायम राहायचं असेल तर तसंही ते करू शकतात. परंतु लष्करी प्रशिक्षण आणि लष्करी सेवा काही काळ तरी हे तिथे कंपल्सरी आहे. त्याला कॉन्स्क्रिप्शन असं म्हणतात. भारतातही तसं काही लागू करावं असा मधूनमधून कोणीतरी विचार मांडत राहतं. पण हे न करता राष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे एवढंच इथे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सामाजिक सलोखा राखणं म्हणजे हे भारतामध्ये कायमसाठी गरजेचं आहे. हे तत्त्व म्हणजे धार्मिक सलोखा, जातीय सलोखा, भाषेच्या आधारावरून होणाऱ्या संघर्ष ते टाळणं हे सगळ्यांसाठी म्हणजे सामाजिक सलोखा राखणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक जो मुद्दा महत्त्वाचा वाटतो, आणखीन बरेच त्याच्यामध्ये आहेत पण हा महत्त्वाचा वाटतो म्हणून मी इथे नोंदवला आहे, शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. अंधश्रद्धांचं प्रमाण भारतामध्ये खूप मोठं आहे. नागरिकांच्या मध्ये अनेक विषयांमध्ये, अनेक पातळ्यांवर अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला माणसांचे, लहान मुलांचे, बायकांचे, म्हाताऱ्यांचे हकनाक जीव जातात. रोग्यांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. तर अंधश्रद्धा ही महाभयंकर गोष्ट आहे. त्यामुळे ती टाळून शास्त्रीय दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ही कर्तव्य आणीबाणीच्या वेळेला समाविष्ट करण्यात आली, पण आज अशी स्थिती आहे की आज सगळेच त्याचा पुरस्कार करताना दिसतात. म्हणजे आणीबाणी उठवल्यानंतरही किंवा इंदिरा गांधींचं सरकार नसतानाही या तत्वाला किंवा या तरतुदींना कोणी धक्का लावल्याचं दिसत नाही. म्हणजे त्यावेळेला जरी ते आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानामध्ये समाविष्ट झाली तरी ही तत्त्व योग्य आहेत असं सगळ्यांना वाटतं, असं एकूण वातावरणावरून दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. भारतीय राज्य हे क्वासी फेडरल स्टेट आहे.
म्हणजे आभासी संघराज्य आहे असं म्हटलं जातं. आता हे संघराज्य आणि एकात्म शासन पद्धती या दोन व्यवस्था आहेत. याचा सुद्धा एका स्वतंत्र चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आत्ता आपण एवढंच बघू की संघराज्य व्यवस्था ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतली. अमेरिकेमध्ये, अमेरिका याला काय म्हणतात, नेशन ऑफ मायग्रंट्स, स्थलांतरितांचा देश. युरोपातून पहिल्यांदा स्थलांतर अमेरिकेमध्ये झालं. कोलंबस तुम्हाला माहिती आहे, कोलंबसनी अमेरिका शोधली, मग त्याच्या पाठोपाठ युरोपच्या सगळ्या देशातून लोक तिथे जायला लागले. त्याच्यानंतर त्यांनी आफ्रिकेतून गुलाम तिथे आणले, चीनमधून मजूर तिथे आले, भारतीय सॉफ्टवेअर तज्ज्ञ तिकडे जायला लागले, अजूनही जात आहेत. तर असं जगभरातून अमेरिकेमध्ये मायग्रेशन झालं, स्थलांतर झालं, अजूनही होतं आहे. स्थलांतरित किंवा स्थलांतर करणाऱ्यांचा सगळ्यात आवडता देश कोणता, तर आजही तो अमेरिका आहे. तर अमेरिकेमध्ये स्थलांतर झालं, अमेरिकेमध्ये वेगवेगळी छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली. मग त्याचा ब्रिटननी ताबा घेतला, आपलं साम्राज्य तिथे प्रस्थापित केलं. मग ही सगळी राज्य वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली एकत्रित आली आणि त्यांनी ब्रिटन विरुद्ध लढा दिला, स्वातंत्र्य मिळवलं. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्याच्यानंतर काही दिवस युद्ध सुरू राहिलं. मग स्वतंत्र युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाची स्थापना झाली, घटना निर्मिती झाली. 1787 पासून ती घटना लागू पण झाली. तर या देशांनी घटना लागू करताना एक तरतूद अशी केली की आपण सगळी राज्य वेगवेगळी आहोत, ती एकत्र आली तर स्वातंत्र्यावर गदा येईल, ती वेगळी राहिली तर ब्रिटनसारखा आणखी कोणीतरी हल्ला करेल. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊ, पण आपण दोन पातळ्यांवरती शासन निर्माण करू, राज्याच्या पातळीवरचं एक आणि केंद्राच्या पातळीवरचं एक. दोघांच्यामध्ये घटनेच्या आधाराने सत्तेचं विभाजन करू आणि घटनेचं संरक्षण करायला एक स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय निर्माण करू. म्हणजे अशा सगळ्या तरतुदींनी जी व्यवस्था निर्माण झाली त्याला संघराज्य असं म्हणतात. भारतामध्ये सुद्धा आपण याच प्रकारचं संघराज्य स्वीकारलेलं आहे. ज्या देशामध्ये आकारमान मोठं आहे, लोकसंख्या प्रचंड आहे आणि लोकसंख्येमध्ये भाषेची, धर्माची, संस्कृतीची विविधता आहे. म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये गेलात महाराष्ट्रातून तर तुम्हाला तिथल्या पाट्या वाचता येणार नाहीत, तुम्हाला अनपढ गवार असं वाटायला लागेल. तुम्ही आसाममध्ये गेलात तर तिथली पाटी वाचता येणार नाही. मग अशी एक बोर्ड तुम्हाला आसामी भाषेतला मी दाखवला. तर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर गेलात, हिंदी भाषिक प्रदेशात गेलात तर बऱ्यापैकी समजेल, कारण लिपी सारखी आहे, त्यामुळे भाषा आणि हिंदी सिनेमा आणि हिंदी एकूण आपल्याला समजते. पण तुम्ही गुजरातमध्ये गेलात, तुम्ही पंजाबमध्ये गेलात, आसाममध्ये गेलात, कर्नाटक, आंध्र, केरळ, तमिळनाडू किंवा ओरिसा किंवा तेलंगण, बंगाल किंवा नॉर्थ ईस्टमधलं कुठलंही राज्य घ्या, अरुणाचल असेल, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, इथल्या भाषा, इथली संस्कृती, धर्म, जीवनपद्धती सगळं वेगवेगळं आहे आणि तरीही आपण एकत्र आहोत. तर कशामुळे शक्य झालं आहे, तर आपल्या राज्यांमध्ये वेगवेगळी शासन व्यवस्था आहे, वेगळे राजकीय पक्ष आहेत, वेगळं राजकारण आहे प्रत्येक राज्याचं. प्रत्येक राज्याचा एक मुख्यमंत्री, विधिमंडळ, त्याच्या स्वतंत्रपणे निवडणुका होतात आणि शिवाय संपूर्ण देशाचा मिळून एक आपला पंतप्रधान असतो. देशाची संसद आहे आणि देशाची एक न्यायव्यवस्था आहे. तर विषय वाटून दिले आहेत. 3 लिस्ट्स आपण बघितल्या मागच्या स्लाइड शोमध्ये. तर विषय वाटून दिलेत, केंद्राने कशावर कायदा करायचा, राज्यांनी कशावर कायदा करायचा. घटनेमध्ये हे सगळं लिहून ठेवलं आहे आणि घटनेचं संरक्षण करायला सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, पण ती अमेरिकेइतकी
स्वायत्त नाही आहे. अमेरिके इतकं स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता भारतामध्ये राज्यांना नाही आहे. थोडीशी ती एकात्मतेकडे झुकली आहे. आपण ते कोणाकडून शिकलो एकात्मता? ब्रिटनकडून. तर ब्रिटनमध्ये एकात्म किंवा युनिटरी सिस्टीम आहे, एकात्म शासन पद्धती. ब्रिटनमध्ये सुद्धा भाग आहे, म्हणजे स्कॉटलंड आहे, नॉर्दर्न आयर्लंड आहे, वेल्स आहे, इंग्लंड आहे. पण यांचे मुख्यमंत्री वेगळे नसतात किंवा यांची शासन व्यवस्था स्वतंत्र नसते. हे प्रशासकीय विभाग आहेत. लंडनमध्ये एकच सरकार असेल, एकच पंतप्रधान संपूर्ण इंग्लंडवरती राज्य करते. तर ती झाली एकात्म शासन पद्धती. इंग्लंडमध्ये सुद्धा आता स्कॉटलंड फुटून निघण्याची मागणी करतो. इंग्लंड आणि वेल्सचं पण फारसं जमत नाही, इंग्लंड आणि नॉर्दर्न आयर्लंडचं पण फारसं जमत नाही. तर ही अडचण. आता तरी तिथे लोकसंख्या कमी आहे, आकारमान मर्यादित आहे. इंग्लंडची लोकसंख्या 6-6.5 कोटीपर्यंतच आहे. त्याच्यामुळे ते कसं बसं बांधून ठेवू शकले आहे. पण भारतामध्ये एकात्म शासन पद्धतीच्या आधारे एवढ्या सगळ्या विविधतेने नटलेल्या देशाला बांधून ठेवणं केवळ अशक्य होते. त्याच्यामुळे आपण संघराज्य पद्धती स्वीकारली, तरीही भारतामध्ये राज्यांपेक्षा संघ शासनाला किंवा केंद्र शासनाला अधिक महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? आभासी संघराज्य. आता भारतामध्ये पुढचं वैशिष्ट्य घटनेचं म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे. हा लोकशाहीचा एक प्रकार आहे. लोकशाहीचे मुळात 2 प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. ग्रीकांनी जी शोधून काढली 2,000-2,500 वर्षांपूर्वी, ती प्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत. छोटी ग्रीक नगरराज्य होती, ज्याच्यामुळे 2,000-2,500 लोक राहायचे. तर अशातल्या हेलेन वंशाच्या प्रौढ पुरुषांना नागरिक मानलं जायचं. मग ते 300-400 लोक असतील, तर ते एकत्र यायचे, आपल्या प्रश्नांवरती चर्चा करायचे आणि एकमताने झाला तर निर्णय व्हायचे, नाही झाला एकमताने निर्णय तर मतदान घेतलं जायचं. सर्व नागरिक त्याच्यामध्ये मतदान करायचे आणि बहुमतानी निर्णय घेतला जायचा. आता हा जो निर्णय आहे, ही जी काही व्यवस्था आहे, याला म्हणतात प्रत्यक्ष लोकशाही. कारण इथे मध्ये प्रतिनिधी नाही आहेत. आणि हे शक्य का होतं? तर आकारमान आणि लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे हे शक्य होतं. आजच्या जगामध्ये स्वित्झर्लंडमध्ये बऱ्यापैकी ही व्यवस्था फॉलो केली जाते. स्वित्झर्लंड, तुम्ही युरोपचा मॅप काढून पहा, एक अतिशय छोटंसं राष्ट्र आहे. तर स्वित्झर्लंडमध्ये तरी विविधता खूप आहे. तिथे जर्मन भाषा बोलली जाते, काही भागामध्ये इंग्लिश आहे, काही भागामध्ये फ्रेंच आहे, रोमान्स भाषा बोलली जातात. तर असं सगळं वेगवेगळं विविधता तिथे आहे. पण तिथे काही प्रमाणात प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था आहे. रेफरेंडम असं त्याला म्हणतात. म्हणजे कुठल्याही नवीन तरतुदी संबंधाने संसदेत चर्चा होण्याच्या पूर्वी नागरिकांना त्यावर मतदान करायला सांगितलं जातं. म्हणजे समजा एखाद्या मतदानाचं वय कमी करण्याचा कायदा करायचा आहे, तर पहिल्यांदा नागरिकांच्या पुढे तो प्रश्न ठेवला जाईल, त्याच्यावर मतदान होईल की मतदारांचं वय 21 वरून 18 वर करायचं का. नागरिकांनी त्याला बहुमतानी पाठिंबा दिला तर मग तिथल्या संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा होईल आणि मग संसदेमध्ये जे काय मतदान होईल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. तर स्वित्झर्लंडमध्ये बऱ्यापैकी प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था अजूनही फॉलो केली जाते. पण सगळ्या देशांना ज्यांना लोकशाही हवी आहे ते शक्य नाही आहे. भारतासारख्या देशामध्ये 1,20,00,000 लोक किंवा त्याहूनही अधिक लोक एकत्र येऊन, आता त्यातले नागरिक 18 वर्षाच्या वरचे असं जर म्हटलं आपण, तर थोडीशी संख्या आणखीन कमी होईल. पण तरीही तुम्ही गृहीत धरून चाला की 1,00,000 लोक त्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचा, मतदान करायचं केवळ अशक्य आहे.
त्याच्यामुळे मग अप्रत्यक्ष लोकशाहीची संकल्पना मांडण्यात आली, की काही लाख लोकांनी, आता भारतीय राज्यघटनेमध्ये 7 ते 8 असं म्हटलंय, पण प्रत्यक्षात आता मतदारसंघ 30 लाख, 35 लाख, 40 लाखचे झालेले आहे. तर काही निश्चित अशी लोकसंख्या, त्या लोकसंख्येच्या त्या भागातल्या लोकांनी आपले प्रतिनिधी निवडायचे, ते संसदेमध्ये पाठवायचे, खासदार किंवा राज्याच्या विधिमंडळातले आमदार म्हणून, आणि त्यांनी नागरिकांचं प्रतिनिधित्व करत आपली मतं मांडायची, मतदान करायचं आणि कायदे संमत करायचं. तर ही अप्रत्यक्ष लोकशाही 2 प्रकारची असते. एक अमेरिकन पद्धत म्हणता येईल तुम्हाला, आणि एक ब्रिटिश पद्धत. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे, तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. आपण ती ब्रिटनकडून घेतली अर्थातच. अध्यक्षीय लोकशाही असं म्हणतात कारण तिथे राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्व सत्ता एकवटलेली आहे. अमेरिकेमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, म्हणजेच लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी स्वतंत्र आहेत. कायदे मंडळाची निवडणूक वेगळी होते, कार्यकारी मंडळाची म्हणजेच अध्यक्षांची निवडणूक वेगळी होते, आणि न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिथे निवडणुका होत नाहीत, पण नेमणुका होतात गुणवत्तेच्या आधारावर. भारतामध्ये संसदीय पद्धत आहे, म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्रितपणे कार्य करतात. तुम्ही पंतप्रधानांना थेट निवडून देत नाही. अमेरिकेत अध्यक्षांची निवडणूक बऱ्यापैकी थेट होते. आपण काय करतो, खासदारांना निवडून देतो आणि खासदारांमधून पंतप्रधान निवडला जातो. मग ज्या पक्षाला बहुसंख्या किंवा बहुमत मिळालं असेल, त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान बनवण्यासाठी आमंत्रण देतात. मग तो आपला विश्वास सिद्ध करून दाखवतो आणि मग पंतप्रधान बनतो. तर याला म्हणतात संसदीय शासन पद्धती. भारताचं शासन संसदेला आणि त्यातल्या त्यात लोकसभेला जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी आपल्या पदावरती कधीपर्यंत राहू शकतील, जोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांना बहुमत आहे. ज्या दिवशी ज्या क्षणी बहुमत नाही हे सिद्ध होईल, त्या क्षणी त्यांना राजीनामा द्यावा लागेल. मोदींना अर्थसंकल्प मांडता येतो किंवा त्यांचे अर्थमंत्री तो अर्थसंकल्प मांडतात, परंतु त्याला संसदेची मंजुरी लागते. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर चर्चा करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेच्या परवानगीशिवाय एक पैसाही खर्च करता येत नाही. त्यामुळे याला काय म्हणतात, संसदीय शासन पद्धती. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता धर्मनिरपेक्षता ही संकल्पना पुन्हा आली युरोपमधून. मध्ययुगातल्या युरोपमधून ही संकल्पना आली. चर्चचा अत्याचार वाढत गेला, तसं तसं मग चर्चच्या विरुद्ध आंदोलन झालं, आणि चर्च आणि राजकारण किंवा धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे. मॅकिवेलीनी ही पहिल्यांदा साधारणपणे 16व्या शतकामध्ये, 15व्या शतकात, 16व्या शतकात ही संकल्पना मांडली, आणि इथे त्याला धर्मनिरपेक्षता असं म्हणतात. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलं आहे, पण त्याचे 3 मुख्य अर्थ आहेत. एक म्हणजे सर्व धर्म समभाव. भारताचा असा कुठलाही अधिकृत धर्म असणार नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल. आणि त्याच्या पलीकडचा महत्त्वाचा मुद्दा आहे, अल्पसंख्याकांना किंवा धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याकांना विशेष संरक्षण दिलं जाईल. हे भारतातल्या धर्मनिरपेक्षतेचा हा अर्थ आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू आहे, पण भारताचा धर्म, अधिकृत धर्म कोणताच नाही. तो हिंदू नाही किंवा मुसलमान नाही किंवा ख्रिश्चन नाही, सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते. याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रौढ मताधिकार. 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे.
मग त्याच्यामध्ये तो स्त्री आहे की पुरुष, ग्रामीण आहे की शहरी भागात राहतो, सुशिक्षित आहे की अगदी अनपढ गवार आहे, लिहिता वाचता सुद्धा येत नाही, त्याचा धर्म कोणता, जात कोणती, भाषा कोणती, तो कुठे जन्माला आला आहे, म्हणजे बिहारमधला आहे का झारखंडमधला आहे का मुंबईतला आहे का तेलंगणामधला आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, असा कोणताही भेद केला जात नाही. 18 वर्ष पूर्ण झाली की तुम्ही भारतीय नागरिक असाल तर मतदानाचा अधिकार मिळतो. सुरुवातीला 21 वर्ष हे वयाची अट होती, ती नंतर घटना दुरुस्ती करून 18 करण्यात आली, कारण जगभरामधला तो ट्रेंड आहे. जगभरात बहुसंख्य प्रगत लोकशाही व्यवस्थांमध्ये 18 हेच वय आहे. हल्ली समज वाढती आहे मुलांची आणि लवकर लवकर गोष्टी समजतात, त्याच्यामुळे मग 18व्या वर्षी त्याला राजकारण समजू शकतं असं गृहीत धरून हा अधिकार देण्यात आलेला आहे. तर त्याला प्रौढ मताधिकार किंवा ॲडल्ट फ्रँचाईज असं म्हणतात. आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकात्म न्यायव्यवस्था. आता कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपलं दुहेरी आहे, म्हणजे केंद्रात एक व्यवस्था आणि राज्यामध्ये एक व्यवस्था. कार्यकारी मंडळाचं प्रतिनिधित्व पंतप्रधान करतात, राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री असतात. केंद्रामध्ये कायदे मंडळ म्हणजे संसद, लोकसभा आणि राज्यसभा, तर राज्यामध्ये विधिमंडळ असतं, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. हे दोन्ही स्वतंत्र व्यवस्था आहेत, पण न्यायालयाच्या बाबतीमध्ये एकात्म न्यायव्यवस्था आहे. भारतामध्ये एकमेव सर्वोच्च न्यायालय आहे, ते दिल्लीमध्ये आहे. त्याची साईट मी दिली आहे, ती साईट बघा, अगदी वाचनीय आहे, बरीच माहिती आहे त्याच्यामध्ये. जनरल अगदी कायद्याच्या बारकाव्यांमध्ये तुम्हाला जाता येत नसेल किंवा जायचं नसेल तरी जनरल इन्फॉर्मेशन, हिस्ट्री वगैरे बरीच चांगली इथे तुम्हाला दिलेली दिसेल. त्याच्यानंतर बहुतेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये उच्च न्यायालय आहे. काही ठिकाणी कॉम्बिनेशन केलेलं आहे, छोट्या काही राज्यांचे एकत्रितपणे न्यायालये आहेत. त्याच्या खाली असतात ती जिल्हा न्यायालयं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे अशी जवळपास 600च्या वर जिल्हा न्यायालयं भारतात आहेत. आणि त्याच्याही खाली पंचायत आणि मुन्सिफ कोर्ट असतात. आता ही जे काही फोटोज तुम्हाला दिसत आहेत, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची काही चित्र आहेत. हा बऱ्यापैकी जवळून काढलेला फोटो, त्याच्यानंतर त्याचाच हा लांबचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. संपूर्ण भारतातून इथे लोक येतात, त्यांचे खटले चालू असतात, त्यांना न्याय मिळतो. आता ही भारतातल्या एकूण उच्च न्यायालयांची यादी आहे. 25 उच्च न्यायालय आहे. एकूण सगळे 36 प्रदेश आहेत, राज्य असतील किंवा केंद्रशासित प्रदेश असतील. साधारणपणे 7 न्यायालये अशी आहेत की जी एकापेक्षा अधिक प्रदेशांसाठी आहे. ते ही यादी बघा तुम्ही. अलाहाबाद हायकोर्ट उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश हायकोर्ट अमरावती, अमरावती म्हणजे महाराष्ट्रातली अमरावती नाही आहे, हे अमरावती हे आंध्र प्रदेशची नवी राजधानी आहे. आंध्र प्रदेश त्याचं विभाजन झालं अलीकडेच, तेलंगणा हे राज्य आलं नवीन, तेलंगणाची राजधानी हैदराबाद, त्यामुळे मग आंध्र प्रदेशला नवी राजधानी उभी करावी लागली आणि त्याचं नाव आहे अमरावती. बॉम्बे हायकोर्ट, आता हे नाव तसंच ठेवलं आहे, मुंबई केलेलं नाही आहे, मुंबई हायकोर्ट नाही, बॉम्बे हायकोर्टच आहे. तर महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या सगळ्यांसाठी मिळून हे बॉम्बे हायकोर्ट आहे. तसंच कॅलकाटा हायकोर्ट, इथे सुद्धा कोलकाता केलेलं नाही आहे. तर ते पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार याच्यासाठी कलकत्ता हायकोर्ट. त्यानंतर छत्तीसगड हायकोर्ट आहे, दिल्ली हायकोर्ट आहे, गुवाहाटी हायकोर्ट, आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश एवढ्या सगळ्यांच्यासाठी मिळून
आसामची जी राजधानी गुवाहाटी तिथे हे आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमधला तो दिसपूर नावाचा भाग आहे, त्यामुळे दिसपूर असं पण नाव कधी कधी दिलं जातं, पण साधारणपणे गुवाहाटी म्हटलं जातं. गुजरात हायकोर्ट आहे, हिमाचल प्रदेश हायकोर्ट आहे, जम्मू आणि काश्मीर. आता हे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही प्रदेशांसाठी हायकोर्ट आहे, कारण आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. त्याच्यानंतर झारखंड, कर्नाटक, पुन्हा केरळ हायकोर्ट आहे, ते केरळ आणि लक्षद्वीपसाठी आहे. मध्य प्रदेश हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट, तामिळनाडू आणि पुदुचेरी, याला पॉंडेचेरी फ्रेंचांच्या ताब्यात असलेला प्रदेश होता, तर ते तामिळनाडू आणि पुदुचेरी. त्यानंतर मग मणिपूर, मेघालय, ओरिसा, पटना, पंजाब आणि हरियाणा. मग हे चंदीगडसाठी पण काम करतं. चंदीगड हा वेगळा केंद्रशासित प्रदेश आहे. पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्यांच्या राजधान्या या चंदीगडमध्येच आहे. आणि मग उरलेली राजस्थान, सिक्कीम, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तराखंड, असे 25 हायकोर्ट्स आहेत. प्रत्येकाच्या साईटची लिंक मी इथे दिली आहे. हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपमध्ये देईन, तर लिंक तुम्ही ॲक्टिवेट करून बघू शकाल. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातलं पहिल्यांदा प्रस्थापित झालेलं 1862मध्ये इंग्रजांनी त्याची प्रस्थापना केली, तर पहिलं उच्च न्यायालय आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकन हे आणखीन एक मोठा स्वतंत्र चर्चा करण्याचा विषय आहे. म्हणजे कायदे मंडळ जे काही कायदे तयार करतं किंवा कार्यकारी मंडळ काही नियम तयार करतं. तर उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये हेल्मेटच्या सक्तीचा कायदा करण्यात आला. लोकांनी त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले की हेल्मेटची सक्तीची गरज नाही, हेल्मेटमुळे गुदमरल्यासारखं होईल आणि उलट मृत्यूचं प्रमाण वाढेल. हेल्मेटमुळे नीट दिसत नाही, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढेल. मग न्यायालयाने ते तपासून पाहिलं आणि शेवटी सरकारच्या बाजूनी निर्णय दिला. काही काळ त्यांनी नागरिकांच्या बाजूनी पण निर्णय दिले होते. सक्ती काही काळ टाळली पण होती. म्हणजे न्यायालयाला संसदेने आणि कार्यकारी मंडळाने केलेले कायदे तपासून पाहण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन, पुन्हा पाहणं. विलोकन म्हणजे पाहणं, त्यालाच म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. तर अमेरिकेच्या संविधानातून आपण ही तरतूद घेतली आहे. आणि अमेरिकेच्या संविधानात सुद्धा असं कुठे लिहिलेलं नाही आहे, पण तिथल्या जजेसनी असा अर्थ लावला. जजेसचं काम किंवा न्यायालयाचं मुख्य काम काय आहे? इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटरप्रिटेशन ऑफ द लॉ. अर्थ लावणं हेच त्यांचं मुख्य काम आहे. आता त्यांनी अर्थ कसा लावला? तर न्यायालय हे संविधानाचं संरक्षक आहे, असं एक वाक्य आहे. द ज्युडिशियल सिस्टम ऑर द ज्युडिशियरी इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग त्याने असा अर्थ लावला की गार्डियन आहे याचा अर्थ आम्हाला घटनेचं संरक्षण करायचं आहे. मग संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं आम्ही करणार. मग एखादा कायदा चुकीचा वाटत असेल तो रद्द करणार. कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे असं घटनेत कुठेही म्हटलेलं नाही आहे, पण असा अर्थ न्यायालयांनी लावला की आम्हाला घटनेचं संरक्षण करायचं आहे, हा कायदा घटनेच्या विरोधात जातो, त्याच्यामुळे आम्ही हा रद्द करणार. तर न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिकेच्या न्यायाधीशांनी विकसित केलेली व्यवस्था आहे. भारतामध्ये पण आपण ती स्वीकारलेली दिसते. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे फायदे अनेक वेळेला झालेले आहेत. हाही स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो, स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. निवडणूक आयोगासंबंधीच्या तरतुदी घटनेच्या 15व्या भागात करण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीचा मुख्य आधार म्हणजे निवडणुका. आता या निवडणुका निपक्षपातीपणे झाल्या पाहिजेत. कुठल्या तरी पक्षाच्या हातामध्ये जर त्या दिल्या तर त्या तशा होणं केवळ अशक्य आहे.
सरकारी नियमित जी यंत्रणा आहे त्यांच्या हाती दिलं तरी त्याच्यावरती म्हणजे प्रशासनावरती प्रभाव टाकला जाण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे निवडणूक आयोग ही स्वतंत्र व्यवस्था घटनेमध्ये करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कसा नेमावा, त्याचे क्वालिफिकेशन्स काय असावेत, त्यांनी कसं कार्य करावं, अधिकार कोणते असावेत, सगळ्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये नोंदवलेल्या आहेत. तर याला स्वतंत्र निवडणूक आयोग इथे स्थापन केलेला आहे. हे भारतीय घटनेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पुढचं एक वैशिष्ट्य आणखीन असं की त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये अखिल भारतीय सेवेची तरतूद करण्यात आली आहे. आता 3 अखिल भारतीय सेवा आहेत, IAS, IPS आणि IFS. म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आता यातले पहिले 2 आहेत ते बरेच पॉप्युलर आहेत, तुम्हाला या माहिती असतील गोष्टी. फॉरेस्ट सर्व्हिस आपला फारसा संबंध येत नाही, पण फॉरेस्ट ऑफिशियल्स पण असतात, फॉरेस्ट रेंजर्स असतात, तुम्ही ऐकलं असेल. आपण IAS आणि IPSचं उदाहरण बघूया. IAS झाला म्हणजे सहसा तो कलेक्टर पदावरती येतो रेव्हेन्यू खात्यामध्ये. तर हा जो कलेक्टर आहे याची निवड कोण करतं, तर निवड UPSC करते. UPSC परीक्षा घेते, केंद्र सरकार त्याची नियुक्ती करतं, पण त्याची नियुक्ती कुठल्याही राज्यांमध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात झाली तर महाराष्ट्रामध्ये तो सातारा जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तो महाराष्ट्र शासनाच्या हाताखाली काम करेल, पण त्याचे पगार आणि त्याचे सेवा शर्ती हे कोण ठरवेल, तर केंद्र शासन. तर ही झाली अखिल भारतीय सेवा. म्हणजे हा माणूस आज महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे, पण मुख्यतः शेवटी कोणाच्या ताब्यात आहे, तो केंद्राच्या ताब्यात आहे. 10 वर्ष महाराष्ट्रात काम करून झालं तर त्याला कदाचित आंध्रमध्ये पाठवलं जाईल, कदाचित पंजाबमध्ये तो जाईल. प्रशासकाला देशभराचा अनुभव असावा आणि देशभराचा अनुभव असल्यामुळे त्याची दृष्टी संकुचित राहणार नाही आणि याच्यातून मग राष्ट्रीय एकात्मता साध्य करायला सोपं जाईल. हे सगळे हेतू अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या पाठीमागचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची खूप स्तुती केलेली आहे. त्यांच्यासाठी ही घटनेतली एक अत्यंत महत्त्वाची तरतूद होती. आता आणखीन 1-2 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे एक वैशिष्ट्य आहे भारतीय घटनेचं. कोर्टांनी किंवा न्यायालयांनी किंवा सर्वोच्च न्यायालयांनी ही गोष्ट करून ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा भारत सरकार घटनादुरुस्त्या करत सुटलं आणि मूलभूत हक्कांमध्ये परिवर्तन व्हायला लागलं, त्यावेळेला मग अशी भीती निर्माण झाली की एक काळ असा येईल की सगळीच घटना बदलली जाईल. मग ते टाळण्यासाठी घटनेचे बेसिक फीचर्स काय काय आहेत ते इथे दिलेल्या सगळ्या खटल्यांमध्ये त्याची चर्चा झाली. गोलकनाथ खटला, केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल खटला आणि मग घटना दुरुस्त्या 24वी असेल, 42वी असेल. तर या सगळ्याच्या संदर्भात हे सगळे तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासा थोडंसं. तर ही बेसिक फीचर्स म्हणजे आता संसदेसंबंधी तरतुदी असतील, राष्ट्रपतींसंबंधी तरतुदी असतील, मूलभूत हक्कांसंबंधी तरतुदी असतील, न्यायव्यवस्थेसंबंधी तरतुदी असतील, तर ही मूलभूत या तरतुदी आहेत आणि या सहजपणे बदलता येणार नाहीत. अशी व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने करून ठेवलेली आहे. आता पुढचं आणि आणखीन महत्त्वाचं शेवटचं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नोन ॲज द बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. जगातल्या सर्व महत्त्वाच्या घटनांचं सार आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलं आहे. आता ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय घटनाकारांनी घटना तयार करताना सगळ्या जगभराचा जो अनुभव आहे तो तपासून पाहिला. मग अमेरिकेत काय झालं, इंग्लंडमध्ये काय झालं, ऑस्ट्रेलिया, जर्मनी,
जपान, कॅनडा, जे जे चांगले देश आहेत, जिथे जिथे चांगल्या प्रकारची लोकशाही व्यवस्था आहे, त्यावेळेला होती, त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यातल्या आपल्याला गरजेच्या तरतुदी या भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला त्याचं. त्यामुळे भारतीय राज्यघटनेला बॉरोड कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हटलं जातं, ते चांगल्या अर्थाने. संघराज्य पद्धती आपण घेतली अमेरिकेतून, कॅनडामधून आणि ऑस्ट्रेलियामधून. संसदीय पद्धती ब्रिटनमधून घेतली, मूलभूत हक्क अमेरिकेतून घेतले, मार्गदर्शक तत्त्व आयर्लंडकडून घेतली. तर अशी ही यादी खूप मोठी आहे. तुम्ही सर्च देऊन पहा, म्हणजे कुठल्या भागातून कुठल्या देशातून कुठल्या तरतुदी घेतल्या हे तुम्हाला कळेल. तर ही काही संदर्भ हे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची सखोल चर्चा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया .net या साईटवरती सापडेल. म्हणजे हे मागचं जे HTTPS आहे ते नाही टाकलं तरीसुद्धा ही साईट ओपन होईल, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया .net. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोसांविषयी काही संदर्भ आहे. सुभाषचंद्र बोसांनी एक वेगळं सैन्य स्थापन केलं. अंदमानमध्ये शहीद आणि स्वराज ही 2 बेटं, आज ती नावं त्याला दिली गेलेली आहेत आता. तर या सरकारने, मोदी सरकारने ती नामांतर त्याचं केलं अंदमानमधल्या 2 बेटांचं. तर सुभाषचंद्र बोसांनी बरेच प्रयत्न केले, घटना निर्मितीसाठी पण प्रयत्न केले. त्याचा एक इतिहास तुम्हाला या पेजवरती, विकिपीडिया नावाचा जो एन्सायक्लोपीडिया आहे त्या पेजवरती तुम्हाला दिसेल. तर इथे आपली घटनेच्या वैशिष्ट्यांची चर्चा पूर्ण झाली. तर आपण घटनेचा सरनामा पाहिला आणि घटनेची वैशिष्ट्ये पाहिली. उरलेला भाग पहिल्या चॅप्टरमधला पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहू.